100-150 रुपयाची राखी ती, त्यात काय खर्च करायचं. तुझ्या इच्छा झालीच बाई, तू सोन्याची बी देऊ शकते. पाचतोय सोन्याची इच्छा आहे. सोन्याचा भाव काय चालू आहे? 1 लाख रुपये. 5 लाख रुपये गिफ्ट भावाला. 5 लाख रुपये द्या भावाला. मग माझ्या बी भावाला द्यायचं. एक तोळा दिलं तरीच बघते. माझी बहीण मला काय देईल? तुम्ही ऐकत नाही म्हणून आपण सोबतच जा लागणार जी. सोबत नाही, मी एकली बी येते. कसं आहे, तुम्हाला तिथे घ्यायला लागत. आजीबाईचं वेगळंच काहीतरी असं. हे बघा, हे बघ, दही घ्या दही, दही घ्या दही. आणि या कोमलचं एक घरान लागलंय माझ्या मागं की तिला जायचं भावाकडं रक्षाबंधनला. कारण नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? काल व्हिडिओ नसन, आज देखील अर्जंटमध्ये व्हिडिओ चालू आहे कारण की खूप बिझी शेड्यूल चालू आहे. व्हिडिओज, पॉडकास्ट सगळं काही सोबतच लागून आलंय. त्यामुळं जरा आज देखील व्हिडिओ येत नव्हता, पण तुमच्यासाठी शूट केलं आहे बाबा. चला म्हटलं थोडं तुमच्यासोबत डिस्कशन करूया. बाय जेवायला बसले बाबा. काय परी, तू काय करते? माझा वाकडा भांग पाडला. मी पोग्गाई ना बाई, पोग्गी सारखा भांग कोण पाडला तू? पोरासारखा भांग पाड ना माझा. हा, तर हे बघा, हे असं चालू राहतं माझ्या घरामध्ये. आणि परीची एक इच्छा आहे की तिला रक्षाबंधनला जायचं आहे रुद्रकडं. रुद्रकडे जायचं कशाला? राखी बांधायला. मला बांधणार राखी तू? मग रुद्रकडे काय जायचं? पहिले मला आणि नंतर रुदूला का? किती रुपये घ्यायचे रुद्रकडून? नाही नाही, रुद्रकडून गिफ्ट काय पाहिजे तुला? रुद्रकडून गिफ्ट काय पाहिजे? हे पाहिजे. तेवढीच नियत आहे, 50 रुपयाचीच नियत आहे. मी सांगतोय, महापुरीनं असं बनलं पाहिजे की समोरचा माणूस विचारत पडलं पाहिजे, हिने हे कसं काय मागितलं. किंडर जॉयच्या पुढं काही मागू शकत नाही ती. नवे कपडे, किंडर जॉय, खल्लास विषय. हा, मेकअप किट, हे 3 गोष्टी सोडले ती जगातलं काही गोष्ट मागणार नाहीये. हा बोल, काय पाहिजे? तेवढं तुम्हाला बोललो ना मी, तेवढं. बघा तिच्या पोटात कसं दुखायला लागलं बघा. चल ये, चल ये, चल आगच. चल 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 चल, ये 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 ये. हे चॉकलेट घे, तर चॉकलेट घे, चॉकलेट चॉकलेट. हा हे घे, ठीक आहे. चॉकलेट येडी आहे का तू? होय माग. चल बेटा, चल 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 चल. जाऊ दे, नाही यायचं तुला तर. घे बरं तिला. अरे हा, हे बघा. नमस्कार करा, नमस्कार करा, नमस्कार करा, करा नमस्कार. हो, सर्दी पप्पाला बी झाली. तर तिची मम्मी तिकडे जेवण करायला लागली. मी काय तिला सध्या दाखवत नाही जेवण होईपर्यंत. चलो भागो भागो, बैठो नीचे, जाओ. बस ना बस ना, आता किती केसाला झेटती, बस ना. बस, हात केसाला कोणी हात लावायचं नाही माझ्या. आवाज नाही नाही. तर बघू आता रुद्रचं काय मिळेल. तर रुद्रकडे जायची ती इच्छा परीची खूप आहे, परीच्या आजीची पण आहे, परीच्या बाबाची पण आहे. पण काय आत्ताच ताई येऊन गेलेली आहे.
त्यामुळे जायची काय एवढं काही फिक्स नाही आहे. तरी बघू आपण काय मार्ग निघतो का मधला एखादा छोटूसा. नको ना झटू नको ना परी, उठ जा, होमवर्क पाहिजे काय जर पण. हां मी जरा बाहेर येतो 2 मिनटं. कलकल खूप व्हिडिओमध्ये कलकल होत असतं. आणि हो कालचा व्हिडिओ तुम्हाला सांगतोय, काल व्हिडिओचं आहे ना म्हणजे कालचे दिवस मी सुट्टी द्यायचा विचार केला होता, पण आज जे आहे अचानक व्हिडिओ आला असं तुमच्याजवळ. काय विषय काय नाही सगळं काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न चालू आहे माझा. आणि आज पॉडकास्ट म्हणून तुम्हाला कामात जसं लोड सांगितलं ना की आता काय झालेले सणवार आलेत ना त्याचे प्रोडक्ट खूप सारे येऊन पडतात. ओ हा थांब आलो तुमचा भांग पाडते इकडे बसा. तर काय झाले सणवार आलेत ना ते प्रमोशन खूप येतात आणि प्रमोशनचे सगळ्यांचे व्हिडिओ अर्जंटच असतात देण्याचे. त्यामुळे आता ते सगळे व्हिडिओ द्यायचे म्हटलं तर एक प्रॉब्लेम याच लागला आहे. आणि त्यात पॉडकास्ट होता, पॉडकास्टसाठी तिकडे गेलेलो होतो म्हणून अर्जंटमध्ये व्हिडिओ शूट करतोय. आता किती वाजता 1 वाजतोय बघा, 1 काय 1:30 वाजायला लागला आहे, 1:30 वाजता व्हिडिओ टाकतोय. आणि पावसाळ्यामुळे लेकर खूप परेशान करायला लागले. तुम्हाला एकदा इकडे आजी दाखवतो. हां करा नमस्कार. नमस्कार. बरं आहे का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं आहे का? हा, बरं. हे बघा इकडे चिंड्रू झोपला चिंड्रू. आता आजी आपल्याला जालन्याला जायचंय. तुम्ही कसं येणार आहात कोणासोबत? सगळे जोड्या वेगवेगळ्या चालल्या. रामभाऊ वेगळा चाललाय, आई वेगळी चालली, मी पण वेगळा चाललोय. मग मला बसून दे. तुम्ही कोणासोबत येसाल? सोबत नाही, मला इथून जाण्या गाडी बसून दे. मग दिवसभर परेशान होईल त्याचं काय? तिकडे माल आणि तिथं मला घ्यायला येईल. कुठं मोठे दिसणार. तसं नसतं जमत आजी. हो ना, नुसतं बसून दे इथं. मग तिकडे सारे तुम्ही ऐकत नाही म्हणून का आपण सोबतच जावं लागणार आजी. सोबत नाही, मी एकली बी येते. कसं आहे तुम्हाला तिथे घ्यायला लागत. आजीबाईचं वेगळंच काहीतरी असं. मोठे दिसणार. कसं जायचं? थांब थोडं घर आवरू दे एकदा मग पाठ. चला लवकर आवरा बरं. आणि इकडे आई बसलेली आहे, दाखव तुम्हाला त्या पिल्लू सोबत. माझं पिल्लू कुठे आहे? माझं पिल्लू काय पाहिजे तुला? हे घे, हे घे तर, हे घे, हे गळ्यात लटकव. रडू नको बा. झोप आली म्हणून ती कलकल करायला लागली. चल ना बाई लवकर. फक्त तुम्ही घ्यायला या आणि मला इथं गाडीमध्ये एसटीच बसून द्या. बर हा ऐकले का? ऐकलं. ओरडू नको ओरडायची कशाला तू? हा बघा हे असं असते. आता तुम्ही विचार कराल की 3 जोड्या कोण वेगवेगळ्या जात आहे. तुम्हाला जरा एक्सप्लेनेशन देतो काय विषय आहे. तर 3 जोड्या ज्या आहेत ना म्हणजे दादा आणि आई जे आहे ते 15 तारखेला जायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. पिऊ नको रडू, शांत बस. हे घे तर तुला, हे घे. हा तर विषय काय माहिती का, आई दादा जे आहे ना ते 15 तारखेला जायचा प्रयत्न करताय. राम आणि रोहिणी म्हणते आम्ही आमच्या हिशोबाने येईन बरोबर. थांब परी. आणि राहिला प्रश्न आमचा, तर आम्ही 25 तारखेला जाणार आहे. त्यांना तर मी तसंच म्हटलं. कोण म्हणून करेल? तू शांत बसून जरा 2 मिनिटं, मी बोलतोय ना. तर विषय काय माहितीये का, 25 तारखेला आम्ही म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की चला आमच्यासोबत बाबा 25 तारखेला जाऊया. पण ते म्हणतात आम्हाला थोडं काम आहे, आम्ही ते काम करायला जातो, असं तसं हे ते. म्हटलं ठीक आहे जा बाबा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जाऊ शकता. कारण की कसं असतंय ना, सगळेजण आपापल्या हिशोबाने जगतात, त्यामुळे मी जास्त डोकं लावत नाही. आणि आता ही जी परी आहे, परीबद्दल तुम्ही बऱ्याचशा कमेंट्स करतात की परी खूप हट्टी झालेली आहे, परीला थोडं वळण लावा असं तसं. तर चालूच आहे ते प्रयत्न. आणि लेकरं हट्टीच असतात, तर ते आम्ही जरा बदलण्याचा प्रयत्न करतो तिला. पण ती जरा आशात जास्तच करायला लागली, कारण की तिच्याकडे लक्ष देणं खूप कमी व्हायला लागलंय. आता होमवर्क वगैरे थोडंफार करते ती, पण कधी राहून अंगात आणते बघा. तर असा विषय. भूक लागलेला कळत नाही कोणाला, कसं कळत नाही? तिला म्हणावं लागतं भूक लागली का, काय झालं का, ताण लागली का. अवघड आहे बाबा, खूप अवघड आहे. काय सांगू तुम्हाला, म्हणजे एवढं अवघड आहे ना, तुम्ही विचार बी नाही करू शकत एवढं अवघड आहे. आता त्या पिऊला आहे ना झालेली आहे सर्दी, परीला पण झालेली आहे सर्दी, आणि मला पण झाली सर्दी. तिथे कशाला गेली तू? तिकडे कशाला गेली? तुला पायाला लागलं तर गेली कशाला तिकडे, सांग मला पहिले तू.
तर असा विषय. आणि मला पण सर्दी आणि गळा दोन्ही धरलेले, गळा पण दुखते माझा. काय करली? सर्दीने जरा फुसफुस करते. हा तर चला मी काय करतो, 1-2 मिनिटात तुम्हाला परत भेटतो. कोमलचा आवरून घेतो काय. चला. बघ पिऊ बाहेर कसा पाऊस यायला लागलाय. मस्त आहे का पिवडे? ए पिऊ मस्त आहे का? अरे 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 लाळ कधी गाळा लागली रे पोरगी. गंदी आहे रे ही पोरगी, चिच्ची करते रे ही पोरगी. तिचं काय करावं रे या पोरीचं. पाऊस येतोय खूप इकडे, खूप म्हणजे खूप आहे बघा. मस्त तुम्हाला चांगला रेन व्हायला लागलाय मस्त. आणि हे रडणं का धरलंय माहिती का? एकतरीचं नाही का भूक लागती, भूक झाली की शी करायची असती, शी झाली की मग झोप आलेली असती. हे 3च कामं चालतात काय. आई तू रक्षाबंधन चालली की नाही भावाकडं? नाही चालली? रक्षाबंधन 9 तारखे जाऊन तुम्ही 15 पाठवायला ना. तुझा भाऊ कुठे? मग बोलांगे मग घरी नाही जात म्हणते ती. असा विषय बघा. आणि हे रक्षाबंधनाची लगबग झाली आहे बायांची. ते मला हे दादा सोडता येत नाही ना रे. का सोडता येत नाही? एकटं काय करते ते? त्यांना घेऊन जायचं मग, दोघांना जायचं नाही का. दार आणि सासरवाडी पाहणं झालं बाई. तो मला दिसले काय पाडलं ग? आवाज कशी झाला? राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. किती छान गाणं आहे ना. ह्याच्यावर मी ऑलमोस्ट 3-4 वेळा रील बनवलेली आहे. माझं आवडतं गाणं आहे. वन ऑफ द बेस्ट सॉन्ग. तुम्हाला आवडते का कमेंट बॉक्समध्ये सांगा मला बरं का. हे बघा. हे बघा हे बघ. दही घ्या दही, दही घ्या दही. आणि या कोमलचं एक घरान लागले माझ्या मागं की तिला जायचं भावाकडं रक्षाबंधनला, कारण की सगळ्या बहिणी तिथे येत असतात. कुठं? तिच्या भावाकडे. तुझा कोणता भाऊ आता? रुद्र. तर यावेळेस कोमल सॉरी बट तू जाऊ शकत नाहीस. एक दिवसासाठी फक्त राखी बांधून जाऊ दे. तुला जायचं असलं तर गाडी करा आणि जा. मला नका सांगू तुमच्याबद्दल काही. मला काहीही इंटरेस्ट नाहीये तुमच्याबद्दल ऐकण्यासाठी. अरे शांत बसा रे. हे बाय मस्त झाली बा आजी ना तिची. हिला पण जायचं. सोड खाली सोड सोड. आई काय करायला काय? आई काय करायचं? आई काय करायचं? उचकणार आहे. कोमल रक्षाबंधनला भाऊ बहिणीला गिफ्ट देत असून बहीण भावाला देत असती. भाऊ बहिणीला देत असतो. मग तो भाऊ तुला काय गिफ्ट देणार आहे? काय माहित नाही. हा विचार चालू आहे. मागच्या वेळेस वगैरे काही दिलं तर गिफ्ट? त्यावेळेस त्याने दिलं पाहिजे असं थोडं मी पण देऊ शकते. बहीण थोडी देत असती. ए शांत बसा रे, शांत बसा रे परी. आवाज नाही पाहिजे मला. काय झालं मग? दिलं तर मागच्या वेळेस काय दिलं? ड्रेस दिला. ड्रेस दिलता का? चांगलं आहे बाबा. मस्त आहे. मग गिफ्ट जमा करायची बहिणीनं. काय तू काय फक्त ओवाळती? राखी दिली काय? चांदीची राखी दिली काय ती मला? है ना? चांगला खर्च केला त्याचा. नाही हो, जास्त नाही. 100-150 रुपयाची राखी ती. त्यात काय खर्च करायचं? तो इच्छा झालीच बाई तू सोन्याची बी देऊ शकते. 5 तोळे सोन्याची इच्छा आहे. सोन्याचा भाव काय चालू आहे? 1 लाख रुपये. मग 5 लाख रुपये गिफ्ट भावाला. पाय 5 लाख रुपये दे भावाला. मग माझ्या बी भावाला द्यायचं. माझ्या भावाला नाही एक तोळात दिलं तरीच भागते. माझी बहीण मला काय देईल? तुझी बहीण 10 तोळे सोनं देईल. एक गावात. काय करावा हे असं आहे बघा यांचं. बरं आहे बाई 5 तोळे सोनं द्यायचं म्हटलं भावाला. कमाल आहे तुमची.
असं कोमलचं कसं आहे माहिती का, उचलली जीभ लावली टाळायला असं आहे. अरे, दादाला काय देईन रे बहीण? काय नाही ते. ओरडू नकोस ना परी, परी ओरडू नको ना परी, व्हिडिओ चालले ना. तुरीची डाळ. असं अवघड आहे बाबा यांचं, काय सांगू तुम्हाला. आणि कसं आहे माहिती का, व्हिडिओ आरडावडा म्हणलं ना, ती मजा येत नाही व्हिडिओ बघायला. पण यांना कोण सांगणार नाही का. यावेळेस परीला गिफ्ट येणार आहे, पिऊला पण गिफ्ट येणार भावाकडून. हो ऋतूला पण आहे. हो हा, काय पाहिजे गिफ्ट? तुझं मामा तुझं काय देईन ग तुला? आता बाई फक्त मेकअप किटवरच नजर आहे तिची. मेकअप किट, नवीन ड्रेस. आई सगळे सोबतच गेलो असं 25 तारखेला आपण. 25 तारखेला मग तिथं गेल्यावर राडा आणि ते. काय राडा नसतो, सगळे ऍडजस्ट होतो 2 दिवसात. 27 ला बसतात गणपती. हा ते म्हणते कलर दे. कायला अरे रिकामं खर्च करायचं, जिथं राहायचंच नाही तिथे कलर देऊन काय मतलब करता काही तुम्ही. परी ओरडू नकोस ना. मी काही सांगत नाही बाबा, तुम्ही तुमच्या मनानं सांगा तुम्हाला पटतंय का या गोष्टी. तुम्हाला पटत असतील तर करते. घराला कलर द्यायला 15-1 हजार लागते, 10-15 हजार माहिती का तुला. घरी देऊ ना आपण एक बकेट आणून. मी हात दिला नाही तुम्हाला, तुमच्या झटाचा झटा. तुम्ही तुमचं शाळा मला चांगली माहिती आहे, नुसतं येड्यावणी करते ते. कलर द्यायची गरज आहे का, तिथं राहायचंच नाही तर. समोरच्या घराला महालक्ष्मी म्हणतात तिथं. तू जाऊन पाहिजे ना कसं वास सुटला की मग. काय बोलत घर बंद असलं वाजच सुटणार आहे ना. उघडच होतं हो मा, एक रात्रभरच बंद होते. एक रात्र जाऊ तिकडं. एक रात्रच बंद होते. आपण गेलो लाईट होते ना. काय बाबा आजी, मला वाटतं नाही द्यायला पाहिजे यांना कलर. मला वाटतं आम्हाला वाटतं मला देवधर्म आहे. जा द्या पैसे खर्च करा, तुमच्याकडे पैसे खूप झाले असतील तर. कारण की मला असं वाटतं ज्या ठिकाणी आपल्याला राहायचं नाहीये त्या ठिकाणी कलर देऊन मतलबच नाहीये, असं मला पर्सनल वाटतं. बाकी तुमची इच्छा राहिली. ते आधीच चालली 10 दिवस. काही सोंग आहे. गप बसा रे. दादा पाठवून देते. 10ला 10, 15ला 10 दादा मग खायची पाहिजे सोय दादांची. त्यांना चांगलं म्हणलं जा, म्हणलं 25 तारखेला ऐकत नाही ते. मला असं वाटतंय की सगळ्यांना सोबत गेलं तर तेवढाच एन्जॉयमेंट असतो. आणि सणाला चाललंय सोबत, त्यामुळे सगळ्यांनी सोबत जायचं, सोबत यायचं. आता माझ्या घरची तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो. आता राम भाऊला वेगळं जायची गरज आहे का, मी माझं पाहून घेतो म्हणे, मी माझं येतो म्हणे, तुम्ही तुमचं जा. आता असं बोलून सोय वगैरे लागत नाही झोपायची. आता त्याला आपण काय करू शकतो नाही का. आता आपण जालन्याला चाललो मान्य बाबा, इकडं आता आपण सगळा पसार घेऊन आलेलो आहे. आता आम्ही जिथं झोपणार त्याला तिथं झोपावंच लागणार आहे ना. म्हणजे त्याला तिथं पण गादी पाहिजे. गादीचा कसा विषय राहणार तुम्ही सांगा. ही गोष्ट पटणारी आहे का. ज्या गोष्टी पटतात त्याला आपण सपोर्ट करतो, ज्या नाही पटत त्या नाही पटत. आता आम्ही जर की तिथं 8 दिवस 10 दिवस खाली झोपणार आहे फरशीवर आथरून टाकून, त्यालाही तीच झोपावं लागणार आहे. त्याचं अलगच नखरे आहेत, मला काही समजत नाही. म्हणजे सासरवाडीचं झोपायला जा म्हटलं बाबा, आता काय करणार. या गोष्टी समजायला पाहिजे स्वतःला, मला तरी वाटते. बाकी दुसरा काही विषय नसतो. कोणी काही आपल्याला 4 शब्द सांगते ना, काहीतरी चांगले सांगत असेल. आणि किती दिवस जाऊन झोपणार आहे. चांगलं वाटतं का सासरवाडीत जाऊन राहणं झोपणं. एवढे दिवस नाही जमत, नाही आवडत एवढं काय. त्यामुळे तो म्हणतो की माझ्या हिशोबाने ये, म्हणजे तुझ्या हिशोबाने ये, कधी यायचं ये, नाही तर येऊ बी नको बाबा. स्पष्ट बोललोय, असा विषय झालेला आहे. चला व्हिडिओचा एंड करतोय. बाकी तुम्हाला वाटत असेल तुमचा ओमदादा स्वार्थी आहे, गर्विष्ठ आहे, ॲटिट्यूड आहे, तर हाय बाबा. पण माझा असं फटकळ स्वभाव आहे, मी तोंडावर बोलत असतो. बाकी काही असू मग. आणि कुठेतरी मला शिव्या पडत असतील, मला घाण बोलत असतील, बोलू द्या, मला काही फरक पडत नाही. जे आहे ते आहे आणि तोंडावर आहे. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय.